नमस्कार, मी अक्षरा आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही। सध्या प्रचारात एक मुद्दा गाजत आहे, तो म्हणजे 2019 मध्ये सत्ता स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजप नेत्यांची बैठक झाली होती। यावर आजवर शरद पवार मौन बाळगून होते, पण आता त्यांनी त्यावर भाष्य केले आहे। विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठक झाली होती। त्यावेळी शरद पवार, अमित शहा यांच्यासह दोन्ही पक्षातील बडे नेते सामील झाले होते। शरद पवार यांनी देखील अशी बैठक झाल्याचे आता मान्य केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार सातत्याने म्हणत आहेत की शरद पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला आणि ऐनवेळी माघार घेतली। मात्र याबाबत शरद पवारांनी कधीही स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या नव्हत्या। आज पहिल्यांदाच शरद पवारांनी सत्ता स्थापनेबाबत अमित शहा आणि भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्याचे मान्य केले आहे। शरद पवार यांनी म्हटले की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत ही बैठक झाली होती। भाजपसोबत जाण्यास माझा विरोध होता। पक्षातील नेत्यांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन मी बैठकीला होकार दिला, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।